फायनली जाम स्ट्रगल नंतर पोरी पोहोचल्या आणि अशी गोल टर्न मारून गेली पूर्ण. पण लोकेशन कसलं भारी आहे. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि आता आपण निघालेलो आहोत बाहेर म्हणजे कुठे, तर मी चाललोय नेरळला. माझे जे मुंबईचे फ्रेंड्स आहेत त्यांच्यासोबत एक छोटासा गेट टुगेदर आहे. तिथे आम्ही एक विला बुक केला आहे, तर तिकडे आम्ही जाणार आहोत. मेन म्हणजे त्यांना माहीत नाही की मी व्लॉगिंग वगैरे करतो, तर अजून मजा येणार आहे. त्यांचे रिॲक्शन पण आपल्याला बघता नाही येईल. आम्ही तिथे 2 दिवस राहणार आहोत आणि फुल धम्माल मस्ती होणार आहे. तर संध्याकाळी 5चा तिथे चेक इन आहे. पण मी आता इथून 9:30 वाजता निघतो आहे, कारण मला इथून पहिलं बसनी, मग फेरीनी, परत बसनी, मग ट्रेननी असा पूर्ण ट्रॅव्हल करायचा. 4 ते 5 तास आरामात जातील. त्याच्यामुळे मी आता लवकरच निघत आहे. मेन म्हणजे आम्ही तिथे खूप धमाल आणि मस्ती करणार आहोत आणि ते तुम्हाला याच्यात पाहायलाच मिळेल. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. चला. अजून पोचायला 1 तास जाईल. 11:29 झालेत. 12:30पर्यंत पोचेल बहुतेक तरी. आता माझा आवाज किती क्लिअर येतो काय माहिती, कारण शिपचा पण आवाज आहे त्यामध्ये. सो आपण बाकीचा तिकडे कंटिन्यू करू. गेटवेला आता पोचलेलो आहे. अजून कितीला, 1.5 तासाने माझी ट्रेन आहे. सो तो आता बघूया काय करूया की ते 5 ते 10 मिनटावरच स्टेशन आहे CSMT. सो तोपर्यंत थोडा आता गेटवे फिरून घेऊया. हा प्रेमबा भारी येतो. ओके. सो मी आता सध्या जसं तुम्हाला आधीच सांगितलं की मी नेरळला चाललेलो आहे. 2 days 1 night असं आम्ही तिथे राहणार आहोत. बाकी ते कोण फ्रेंड्स आहेत काय आहेत ते तुम्हाला तिकडे गेल्यावरच मी त्याला सर्वांना भेटवीन. मी आता विचार करतो की आता एवढा वेळ करू काय, कारण रेल्वे स्टेशनवर पण बसून तसंही काय बोरच होईल. आय थिंक मला इन्फॉर्म करायला पाहिजे त्यांना की मी मुंबईला पोचलेलो आहे. तो एकदा कॉल लावतो आणि मग कंटिन्यू करतो. ते तुम्ही मग इथे सकाळपासून असता, दिवसभर असता इथे? तुम्ही आता कधीपासून करताय मराठीत? हाँ, तो मैं ये पूछ रहा था कि मतलब आप कब से कर रहे हैं? 4-5 साल हो गए. आप शाम तक रहते होगे ना यहाँ पर? रोकने पर रहता है कि शाम 5 बजे 6 बजे 7 बजे जैसा काम रहेगा वैसे. तो एक अच्छा है कि आप अर्जेंट हो तो फोटो निकाल के. हाँ, हम लोग का अलग अलग क्वालिटी में खींचते हैं. अच्छा ऐसा है क्या? नहीं, मैं बहुत दिनों से देखा. मतलब मैं जब आता हूँ ना वो देखता हूँ कि मैं एक फोटोग्राफर हूँ, तो मुझे लगता है कि बहुत मेहनत करनी पड़ती है इसके लिए. और ये तो अच्छी बात. धूप में थोड़ा धूप रहता है, बाकी कुछ नहीं. अच्छा है, थोड़ा एन्जॉयमेंट. इकडे थोडंसं पाणी पडलं आहे तर बोललो थोडं आता फोटोग्राफी पण करूया, रिफ्लेक्शन फोटोग्राफी. आणि चांगले शॉट भेटले तर मी दाखवतोच. फायनली निघतोय मी स्टेशनकडे जायला आणि गोप्रो ठेवतोय आता बॅगमध्ये. बघू आता जेव्हा स्टेशनवर पोहोचेन तेव्हाच व्हिडिओ बनवेन, नाही तर मध्येच काय असेल तर मोबाईलने शूट करेन. ट्रेनमध्ये बसलेलं 1:40ची ट्रेन आहे. 1:40ची ट्रेन आहे आणि तरी ऑलमोस्ट 1.5 तास लागेल पोचायला नेरळला. आणि त्यामध्ये 2 ठिकाणावरून अजून 2 फ्रेंड्स आम्हाला ॲड होणार आहेत.
फायनली जाम स्ट्रगल नंतर पोरी पोहोचल्यात. फायनली ब्लॉगिंग मध्ये आता ए वाव काय बघ मस्त दिसतं. इथे पण दिसतं बघा तुम्ही. दिसतंय. आपण काय मग हाय घेतला कॅमेरा. मी पोचून ना 1 तास झाला ऑलमोस्ट ना. त्याच्यानंतर आल्या. तुम्हाला किती एक तास झाला ना. झोपलेलो तिथे मी. घरातून किती वाजता झोप निघाले? काढली ना मस्त. घरातून मी तरी 8:30 9:30ला निघालो. 9:30 पासून कंटिन्यू ट्रॅव्हल चालू आहे. हमारे अरे तिथं ना मी झोपलेलो. जाऊन येऊन सगळी माणसं माझ्याचकडे बघतात. मी पूर्ण मस्त एक झोप काढली एक. वा. आपल्या त्या साईडला जायचं. 3 ट्रेन चेंज करून आली आहे. 3. आणि मी माझ्या करवाने ट्रेन हा ते मला माहिती आहे. त्या गोष्टी बोलायच्या नसतात. ते आता सगळे आल्यावरती ब्लॉगिंग. सध्या आम्ही नेरळच्या मार्केटमधून चाललेलो आणि बस स्टँडला चाललो. कारण रिक्षावाल्याने आम्हाला जरा हार्ट अटॅक दिला जास्तच किंमत सांगून. किती सांगितलं असेल त्यांनी? आम्हाला वाटलं रिक्षावाला 200 मध्ये नेईल. 600 सांगितले. त्यांनी विषय संपवून टाकला. बार्गेनिंगला ऑप्शनच नाही ठेवला. मग आता एक चांगला एक दादा होता. त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही भाजी विकत होता. भाजी विकत होता. त्यांनी सांगितलं की आम्हाला शेअरिंगनी जा. सो आम्ही आता शेअरिंगनी चाललो. सो आपल्याला पहिला जावं लागेल इकडे बस स्टँडला. हां बस स्टँडला त्याच्या बाजूला शेअरिंग ऑटोज भेटणार. लेट्स सर्च फॉर इट. फायदा मी ओळख करून द्यायची राहिली. हां हे आमच्या चांगल्या कपड्यामध्ये ओळख करून दे. ठीक आहे ठीक. नंतर ओळख करून देतो. आता बॅग कसं करायचं? बॅक पूर्ण फिरवायचं. बॅक करायचं होतं. मी हाताने. हां म्हणजे त्या साईडचं घ्यायचं असेल तर बोलतो ना. हां आता असं फिरवायचं. सो खूप साऱ्या स्ट्रगल नंतर आम्हाला शेअरिंग रिक्षा भेटलेली आहे. तिला आता म्हणाले की डायरेक्टली डेस्टिनेशनमध्ये पोहोचवत आहे. डेस्टिनेशन हे एका लोकेशनचं नाव आहे पण ते आम्हाला खरं डेस्टिनेशन पोहोचवत आहे. डेस्टिनेशन हे लोकेशनचं नाव आहे. काय झालं माहिती आहे मी CSTला असंच ब्लॉक करत सरळ चालत होतो. कर्जत गाडी आली तिथे आणि समोर एक पोरगी आली माझ्या. तिने मला तिथून बघितला. मी असा ब्लॉग करत होता. आधी ती गोल फिरून गेली अशी. अरे तिने अशी बघते आणि अशी गोल टर्न मारून गेली पूर्ण. सावधान हे सतर्क रे. घरी न सांगता निघालेली आहे आणि पकडली नाही जावी म्हणून तिने सटकलेली. सोबत पण होतं काय? नाही एकटीच होती. असू शकतं नंतर सोबत. म्हणजे डेस्टिनेशनला पोचलेलो आहे आणि आता इथून एंट्री करतोय. टोल भरतोय असं फील येते. कुठेतरी ह्या साईडला किरण शिंदे. इकडं लोकेशन कसलं भारी आहे. कसलं भारी आहे. मोसम कट झाल्यानंतर आहे ना मध्ये चढत नाही बरोबर. तो आम्ही मागे येऊन जरा पिकअप घेतोय गाडीला डायरेक्ट वर जाईल. ठिकाणसकडे गाडी चढत नव्हती कारण जामच स्टीफ आहे ते. थँक्यू काका. एक काका रायडर का काय गाडी पूर्ण चढवली वर. रायडर. तुम्हाला आता इथून समजेल की किती स्टीप आहे. जास्तच काहीतरी हाईट असं ना. ही सरकलेली ना आता इथं. हे आमचा मेंबर नंबर 1 स्वप्नील, ज्याचा चेहरा मी नंतर दाखवतो तुम्हाला.
येत नाही यानंतर तयार होऊन एंट्री मारू मारतोस मार. ह्या काय बोलले मला ए स्वप्नील ह्या काय बोलले मला माहिती आहे आमचा इंट्रो कधी करून चांगले कपडे बिपडे घालून येऊ तेव्हा इंट्रो कर बोलते. काय काय माहिती हे जे- स्वागताला राहा ना आमच्या असा दोन साईडला फक्त विला खाली जातो विला खाली नाही. या ना चला हो, हो. आतमध्ये या. ते आता हे तांदूळाचं ते मी पण तेच बोलणार होतो. माप आणायचंय का दोघांसाठी? ए बंद काकू काकूने वेलकम ड्रिंक दिले. मावशी काकी काय पण चाललं चेअर्स क्या राहिलं चेअर्स. दिस इज काय आहे काय आहे? कोल्ड ड्रिंक हा, आहे cold बाकी drink काय आहे. नाहीये बाकी आय काय? थिंक हा मस्त गावठी काहीतरी सरबत आहे. आम्ही शाकाहारीच पितो. अजून माझी बॅग पण नव्हते तिथे फोटोग्राफी पण चालू झाली. म्हणजे तुम्ही गावसाल नंतर कुठे ठेवला मावशी कुठे ठेवला चकना काकू मावशींकडून रिव्ह्यू घ्यायला पाहिजे असं हे काय आहे इथं काय आहे तिथं काय आहे उजेडात उजेडात म्हणून सांगा मला काय काय कुठे हा? हे काय आहे इथे हा बाल्कनी. झोका. इथं झोका इथं खेळला तर हे कार आहे का हे पिशे कार हा राहू दे नंतर काढू. हा हे बघ खेळाचं आहे काय हा, तसला व्ह्यू आहे मस्त. पाऊस लय लागला 4:30 वाजले होते हा काय हे तर उतर होती मस्त मग इथे अजून एक बेडरूम आहे का? वरती वरती हा? एक आहे वरती 2 आण त्याच्यानंतर एक आहे हा एक बेडरूम आहे इथे मस्तपैकी. अरे पण आई तुला फोन करत होती मी. फोन बॅगेत आणि ते अजून पण वरती पण काही हा बघा रूफ टॉपचा व्ह्यू. आणि इकडे बघा काय आहे जकुझी. छोटासा आहे पण मजा तर 100% येणार. आई यार असं वाटतं अजून एक्स्ट्रा दिवस वाढवायला पाहिजे इथे राहायला. जाम भारी वाटते. आणि जरी पाऊस आलाय ना तरी ही लोकेशन एक नंबर वाटते. मुली तयार झाल्या हो. आणि आमचं चेहरे आमचे काय चेहरे काय भिजून आलोय. हा भिजला अरे मग काय कुठे कुठे गेलो आम्ही फिरत फिरत जाम ठिकाणी गेलो. भेटलं सगळं हो सगळं भेटलं. आता मॅगी चालू आहे. मॅगी मॅगी बनवतोय. हे टाकायचं का? करा तुम्ही का? सगळे मसाले घेतले. हे नाही टाकायचं का? आंघोळ वगैरे करून मस्त की फ्रेश झालो आहे. आता खाली जाऊन नाश्ता करतो. आणि तोपर्यंत तुम्ही ह्या दोघी जणींनी ह्या रूम टूर दिलेला आहे. तो मी पण दिला आधी रूम टूर पण ह्यांच्या पर्स्पेक्टिव्हने रूम टूर बघा. तोपर्यंत ओके सो मी व्हिडिओ इथे स्टॉप करतोय बिकॉज ह्याच्यानंतरचा जो विलाचा टूर आहे जो ह्या दोघींनी शूट केला आहे त्याचं फुटेज जाम मोठं आहे. आणि जर हे एकत्र केलं असतं तर हा व्हिडिओ खूप मोठा झाला असता. सो त्यामुळे मी हा व्हिडिओ इथे एंड करतोय. इथपर्यंत जर तुम्ही हा पार्ट पाहिला असेल तर तुम्हाला हा पार्ट नक्की आवडला असेल. आणि सेकंड पार्ट तर ह्याच्याहून भारी असणार आहे. सो स्टे ट्यून फॉर दॅट. आणि आता आपण हा व्हिडिओ इथे एंड करूया. सो तुम्हाला माहितीच आहे काय करायचं आहे. लाईक शेअर आणि सबस्क्राईब. चला बाय.